श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कालिफनाथ महाराज की जय. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची. लावा गोडी मनी राम नामाची. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची. लावा गोडी मनी राम नामाची. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले. मार्ग बहुमोल हा तुम्ही जगा पटवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे. करा सार्थक जगी या नरदेहाचे. नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे. करा सार्थक जगी या नरदेहाचे. झोप घेऊ नका वेळ जाईल तुका. झोप घेऊ नका वेळ जाईल तुका. राम नामाचा साठा तुम्ही पुढे पाठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा. राम आठवा, थोडं पुण्य साठवा. पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. अमर नाही कोणी काळ टपलेला. कधी उचलेल कोणा ठावे कोणाला. अमर नाही कोणी काळ टपलेला. कधी उचलेल कोणा ठावे कोणाला. कोणा बोलू नका कोणा सांगू नका. कोणा बोलू नका कोणा सांगू नका. शुद्ध भक्ती करा
साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक मग खुशाल वटवा. हे लक्षात ठेवा की राम नाम आपल्याला कसं तारतं हे आपण कानिपनाथ महाराजांच्या प्रवचनातून ऐकलंय. एवढं सामर्थ्य या रामनामामध्ये आहे. रम रम येते असं कुठेतरी एक सुभाषित आहे. म्हणजे काय, जो आनंदात रममाण होणारा आणि दुसऱ्याला आनंद देणारा असा जो तो राम. राम कसा आहे, जो आनंदात रममाण होणारा आणि दुसऱ्याला जो आनंदात रममाण करणारा तो म्हणजे राम. तर दुसरं एक बिरुद आहे भगवान राम असं सुद्धा म्हटलं जातं. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता त्रेतायुगामध्ये तो प्रकट झाला. सूर्यवंशीय हा राम. त्याचं खरं नाव काय माहिती आहे का, श्रीराम. श्रीराम. त्या श्रीमध्येच फार मोठी ताकद आहे पहा. श्री म्हणजे काय, तर शक्ती, सौंदर्य, सद्गुण, औदार्य, वैराग्य आणि ऐश्वर्य असा षड गुणांनी युक्त असा जो तो राम. आपल्या नावासमोर सुद्धा श्री लावतात, पण पूज्य देतात आणि मग पुढे नाव असतं श्री अमुक अमुक. इथे पूज्य नाही आहे, हे नावातच श्री आहे. श्रीराम म्हणजे ज्याच्या नावातच यश आहे, ज्याच्या नावातच सौंदर्य आहे, जो सद्गुणांनी भरलेला आहे, ज्याच्यामध्ये पराकोटीचं वैराग्य आहे, ज्ञान आहे आणि ज्याच्यामध्ये ऐश्वर्य आहे, असा षडगुणाचं प्रतीक असणारा हा श्रीराम आज चैत्र नवमीच्या दिवशी तुमचा माझा सर्वांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाला. आणि म्हणून आज मला वाटतं आपण सर्वजण या गडावर जमा झालेला आहोत. भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे श्रीराम हे श्री विष्णूचे अवतार. सीतामाई हे प्रत्यक्ष लक्ष्मी माता. लक्ष्मण हा शेषाचा अवतार. भरत हा भगवान विष्णूंच्या हातामध्ये जो शंख धारण केलेला आहे त्याचा अवतार आहे. आणि शत्रुघ्न हे भगवान कृष्णाच्या भगवान विष्णूंच्या हातामध्ये जे चक्र आहे ते चक्र म्हणजे शत्रुघ्न आहे. आणि यांच्यासोबत एक मारुती राय आहेत, त्याशिवाय ते पंचायतन पूर्ण होत नाही. ते मारुती राया म्हणजे 11वा रुद्र म्हणजे प्रत्यक्ष शंकर.
असं हे पंचायतन या भूतलावर तुमचा माझा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाले, प्रकट झाले. आणि त्यांचा प्रकट दिन कुणाचे होतात हे आपल्याला ठाऊक आहे. जो स्त्री आहे, जो समर्थ आहे, त्याचं प्रकट दिन होतो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याचा प्रकट दिन होतो. आणि तो प्रकट दिन साजरा करण्यासाठी आपण आलोय. आल्यानंतर आपली काहीतरी शुद्धा असणारच, काहीतरी अपेक्षा असणारच. आणि मला वाटतं दुसरी कसली नसेल अपेक्षा आपली. आम्हाला मोक्ष हवा आहे, आम्हाला मुक्ती हवे. हे देवा, आम्हाला सायुज्य मुक्ती हवे. अशा प्रकारची अपेक्षा आपण सर्वांनी मनोमन धरली पाहिजे. कारण हेच मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय आहे. याच्यासाठीच सगळ्या ह्या जन्म मरणाच्या वाऱ्या आपण करत आहोत. या पृथ्वी तलावर मनुष्याला ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे त्याच्या कालचक्राप्रमाणे 4 लाख वेळा मनुष्य जन्म मिळत असतो. म्हणजे संधीवर संधी, संधीवर संधी. एक पिक्चर होता काहीतरी, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तसे आपल्याला त्या भगवंतानं ब्रह्मदेवाच्या जीवनक्रमानुसार 4 लाख वेळा संधी दिलेली आहे. ही 4 लाख वेळा म्हणजे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष. ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्य आहे. जो जो निर्माण झाला तो या पृथ्वीवर जाणारच आहे. मी पण जाणार माझ्या वयाच्या 65व्या वर्षी. आता 57 रनिंग चालू आहे. तर जो जो निर्माण झाला तो तो जातच असतो. परंतु ही जी संधी मिळालेली असते, या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि मुक्ती मिळवली पाहिजे. आता जाणार म्हटलं की तुम्हाला एकदम वाईट वाटतं. अष्टध प्रकृतीचा देह, त्याचं विघटन तर होणार. विघटन झालं की वेगळ्या फॉर्ममध्ये तो जाणार. तो कुठेही नष्ट होत नाही. आपण या पृथ्वी तलावर कितीही काहीही करा तर पृथ्वीचं वस्तुमान जसं बदलत नाही. नाही पण स्वामी, आम्ही तिथे 50 माळ्याची बिल्डिंग बांधली ना, आपण बाहेरून काही जाणत नाही. या पृथ्वीवर जे जे काय आहे तेच वापरतो आणि त्याचा वापर करून आपण या पृथ्वीवर काही आपल्या पद्धतीनं निर्माण करतो. त्यामुळे पृथ्वीचं वस्तुमान काही बदलत नाही. तसं तुमच्या आणि माझ्या या देहाचं जाणं तसंच आहे. 36 तत्वांनी बनलेला हा देह कुठेच जात नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला त्याचं पूर्ण ज्ञान नसतं म्हणून आपण रडतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा मर हा शब्द न सहती आणि मेली तर रडती. कारण आपल्याला ते कळलेलं नाही म्हणून आपण रडतो. रडण्यामध्ये फार गंमत. जणू काय आपल्याला दुःख झालंय अशा थाटात रडतो. पण रडतो काय, रडताना आपण काय म्हणतो याचा बारकाईने विचार केला तर खरं रडणं त्याच्यासाठी आहे की आपल्याला मिळणार नाही काही गोष्टी, त्याच्यासाठी आपण रडतो. फार चिंतन करण्यासारखा विषय आहे. एखादा माणूस गेल्यानंतर त्याचे नातेवाईक रडत असतात. ते काय रडतात ते शांतपणे ऐका. मला ते बोलले होते, तुला राम तेरी गंगा मैली दाखवायला घेऊन जातो. आता मला कोण घेऊन जाणार? मला बोलले होते दिवाळीला तुला कसला हार, त्या हाराचं नाव काहीतरी वेगळं आहे ना, लक्ष्मी हार ना. म्हणजे तुम्ही रडता कुणाला? जाणाऱ्याला की त्या जाणाऱ्यापासून काही मिळणार नाही त्याला रडता. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, अगा मर हा शब्द न सहती आणि मेली तर रडती.
कारण सगळा अंधार, सगळं अज्ञान, आणि या अज्ञानामध्येच आपलं संपूर्ण जीवनाचा प्रवास चालू आहे. हा जीवनाचा प्रवास कधीतरी थांबवला पाहिजे, कारण 4 लाख संधी कधी संपून जातील हे कळणारी नाही. किती वेळा संधी घेऊन इथे आलोय आज शिवाच्या डोंगरावर तेही माहिती नाही आहे. त्यामुळे हीच अखेरची संधी असं समजून जर प्रयत्न केले तर अशक्यही नाही आहे. आणि मी माझ्या कृतीतून ते दाखवून दिलं. मगाशीच बघितलं, माझ्या 2 मांडींवर 2 नातवंड होती. म्हणजे मी प्रपंच सोडलेला नाही आहे. मी तुम्हाला त्या कृतीतून काय दाखवलं की मी प्रपंच सोडलेलं नाही, पण प्रपंच न सोडता सुद्धा मी अशा पदाला जाऊन पोचलोय की माझं नाव घ्या, हजारो मैलावरून नाव घ्या, मी तिथेच आहे. मी तिथेच आहे की जिथे तुमचं मन पोचेल तिथे मी असणारच, कारण मी एक चैतन्य आहे, मी देह नाही. आणि म्हणून हा देह जाणार आहे याचं मला कधीच वाईट वाटत नाही, कधीच दुःख वाटत नाही. उलट मी गेल्यानंतर उत्सव साजरा करा, तर मला खऱ्या अर्थानं आनंद मिळेल. आणि तुम्ही सर्वजण माझे शिष्य असल्याचा मला त्यावेळी अभिमान वाटेल, कारण मी तुमच्या अज्ञानातून तुमचा अज्ञानरूपी भ्रम घालवला, म्हणून तुम्ही देहाला त्या रडायचं नाही आहे, आनंद व्यक्त करायचा आहे. कारण स्वामी कुठेच जाणार नाही आहेत, ते तुमच्याजवळ आधी आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. जो सायुज्य मुक्तीचा भोगता असतो त्याला कशाचीच गरज नसते, हे लक्षात घ्या. त्यामुळे आज भगवान प्रभू रामचंद्रांकडे आपण हेच मागणं मागूया की आम्हाला सायुज्य मुक्तीचे भोगते बनवा. मागितलं पाहिजे, देवाकडे मागितल्याशिवाय तो कधीच देत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून भल्या भल्या संतांनी मागितलंय. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या आता विश्वात्मके देवे हे मागणंच मागितलंय. नामदेव महाराजांनी मागणंच मागितलंय. ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सचिव गुरुजी फार गंमत आहे बघा, की जिथे जिथे अडतो तिथे तिथे बाप्पा पाठीमागे असतात. मला अभंग आठवत नव्हता, अभंग आठवत नव्हता, ते पाठीमागेच बसलेले आहेत. ते म्हणाले, रे अकल्प आयुष्य, बस टच केलं, भरपूर झालं. अकल्प आयुष्य व्हावे तुया तया कुळा, माझी या सकळ हरीची आदासा. म्हणजे काय केलं नामदेव महाराजांनी सुद्धा मागणंच मागितलं. तसं आपण सुद्धा मागणं मागितल्याशिवाय देव आपला उद्धार करणार नाही. म्हणून आपण सायुज्य मुक्तीचं मागणं मागूया. तुम्ही सायुज्य मुक्ती मागितलीत ना की तुम्हाला काहीच मागण्याची गरज नाही, मग माझ्यासारखी स्थिती होईल. आम्ही काय सांगितलं, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हासी. काही गरज नाही याची. फक्त काय द्या, तुमच्या चरणाची सेवा द्या. तेव्हा हा चरणरज होण्यासाठी आणि त्या भगवान प्रभू रामचंद्रांकडून सायुज्य मुक्तीचा वर मिळवण्यासाठी आणि भगवान प्रभू रामचंद्र स्वरूप बनण्यासाठी नुसतं नाव घेऊन मुक्ती मिळणार नाही, हे लक्षात घ्या. पाण्याच्या थेंबामध्ये तेलाचा एक थेंब जर पडला, म्हणजे पाण्यामध्ये तेलाचा एक थेंब पडला तर तेल आणि पाणी कधीच एकरूप होत नाही. त्याप्रमाणे आपण अगदी भगवंताची भक्ती केली तरी सुद्धा आपण कधीच एकरूप होऊ शकत नाही. कारण श्रीरामांची सर्व वैशिष्ट्य आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला श्रीराम कधीच होता येणार नाही.
तोपर्यंत आपल्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज कधीच होता येणार नाही. म्हणून आजच्या मंगल प्रसंगी आपण आपल्या त्या भगवान प्रभू रामचंद्रांचे जे पैलू आहेत ते पैलू समजून घेऊया. त्यांचे काय पैलू आहेत की एका दशरथाचा मुलगा भगवंत होऊ कसा शकतो. अनंत काळाचा राम म्हणजे या सृष्टीचा नियंता भगवान भोलेनाथ सुद्धा ज्याचं नामस्मरण करतात असा राम एवढा ज्येष्ठ एवढा श्रेष्ठ कसा होऊ शकतो ते समजण्यासाठी त्याचे पैलू समजून घ्यावे लागतील. ते नुसते समजून घेऊन उपयोग नाही, तशा प्रकारे जगायला पाहिजे, तरच आपल्याला सायुज्य मुक्ती मिळेल. मी नेहमी सांगतो, अध्यात्म हा ऐकण्याचा विषय नाही आहे, जगण्याचा विषय आहे. अध्यात्म हे ऐकून आपलं प्रगती नाही होणार. ज्या दिवशी आम्ही अध्यात्म जगण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी मुक्ती मिळेल. म्हणून अध्यात्म जगा. त्या भगवंताचा पहिला पैलू आपण समजून घ्यायचा आहे. भगवंताला, भगवान प्रभू रामचंद्राला आदर्श पुत्र का म्हणतात. पृथ्वीवर काय कमी पुत्र आहेत का? आई वडिलांच्या कानाखाली आवाज काढणारे आजच्या कलियुगामध्ये, करिअरच्या नावाखाली आई वडिलांना एअरपोर्टला नेऊन सोडून देणारे, त्यांची जमीन जागा त्यांची प्रॉपर्टी विकून पैसे घेऊन पोरगा विमानात बसतो निघून जातो. आई बाबा तिकडे एअरपोर्टलाच आता येईल नंतर येईल पोराची वाट बघणारे. ज्या कैकई मातेनं भगवान प्रभू रामचंद्राला त्या मंतरेच्या नादानं, कैकईचं प्रचंड प्रेम होतं भगवान प्रभू रामचंद्रावर. जेवढं भरतावर प्रेम नव्हतं तेवढं प्रेम कैकईचं रामावर होतं. राम सगळ्यात मोठे, त्यानंतर कैकई पुत्र भरत, त्यानंतर लक्ष्मण, सुमित्रेचा लक्ष्मण आणि सुमित्रेचा दुसरा मुलगा शत्रुघ्न. असे 4 भाऊ. रामाच्या मातोश्री कौसल्या माता, भरताच्या मातोश्री कैकई माता आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रेचे 2 पुत्र आहेत. भरतापेक्षा त्या कैकईचं इतकं रामावर प्रेम होतं, इतकं रामावर प्रेम होतं. परंतु त्या मंतरेनं एवढं कानात भरवून 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 तिच्यामध्ये सवती मस्तर निर्माण केला आणि म्हणाले, बघ आज जर राम नसता तर तुझ्याच मुलाला राजगादी मिळाली असती. लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा प्रश्नच येत नाही, कारण ते तुझ्या मुलापेक्षा लहान आहेत. त्यामुळे तुझा खऱ्या अर्थानं हा मान होता, परंतु हा राम आडवा आला. कैकेयीनं भरपूर समजावून सांगितलं मंतरेला, पण ते ऐकली नाही. आणि हळूहळू आपण म्हणतो ना, एक मराठी म्हण आहे, ढवळ्यापाशी बांधला पवळा, गुण नाही लागला वान लागला म्हणतो. म्हणून संगत फार महत्वाची. कैकेयीनं मंथरेची संगत केली आणि कैकेयीच्या मनामध्ये विष निर्माण झालं. भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक डिक्लेअर झाला आणि कैकेयीला आठवण करून दिली मंथरेनं की हीच वेळ आहे, तुला जे 3 वर सांगितले होते माग म्हणून, त्यातल्या एका वरानं रामाला वनवासात पाठवून दे. तुमची रघुकुलाची एक रीत आहे की प्राण गेला तरी शब्द मागे घेणार नाहीत, वचन मागे घेणार नाही. त्याची संधी साध. आणि आता पहिल्या वरानं राजा दशरथाकडे पहिल्या वरानं रामाला वनवासात पाठव. म्हणजे उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आणि रात्रीच्या वेळेला कैकेयीनं
रामाला बाहेर घालवण्याचा घातला आणि शेवटी राजा दशरथाला तो मान्य करावा लागला. पण राजा दशरथ कोणत्या मुखानं सांगणार? शेवटी ते रामाला ज्यावेळी कळलं तर राम म्हणाले काय हरकत नाही, मातोश्रीची आज्ञा. याला आदर्श पुत्र म्हणायचं की वडिलांना दुःख नको व्हायला. त्यांना कळलं होतं की आपल्या वडिलांना मनातून माझाच राज्याभिषेक करायचा आहे, परंतु कैकेयी मातेला ते मान्य नाही आहे. तिला वाटतं की माझ्या पुत्राचा राज्याभिषेक झाला पाहिजे. काय हरकत नाही, आईची आज्ञा. तसेच भगवान प्रभू रामचंद्र जे राज ड्रेस परिधान करणार होते त्यांनी वल्कल परिधान केली आणि जंगलामध्ये निघून गेले, वनवासाला निघून गेले. एवढंच काय, वनवासाला निघून गेल्यानंतर इकडे काय घडलं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पुनरावृत्ती टाळण्यासाठी बोलत नाही आहे. भरत ज्यावेळेला आजोळ्यातून परत आले आणि त्यांना कळलं की आपल्या कैकेयी मातेमुळे हा सगळा प्रकार घडला, ते भरत निघाले भगवान प्रभू रामचंद्रांना भेटायला. त्यावेळी कैकेयी माता सुद्धा ह्या तिन्ही राण्या म्हणजे तिन्ही आया भरतासोबत होत्या आणि सैन्य होतं आणि सगळे भेटायला गेले. त्यावेळी पहिली चौकशी केली असेल तर भगवान प्रभू रामचंद्र कैकेयीची केली. आपण काय केलं असतं? तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे सगळं. हा दोघांमधला फरक आहे, आपल्यामधला आणि भगवान प्रभू रामचंद्रांमधला. म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. कुठल्याच मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. सुख दुःख पाठ शिवणीचा खेळ खेळत होते, तर मर्यादांचं उल्लंघन केलं नाही. तुझ्यामुळे आज मी हाल अपेष्टा भोगतोय, मी राजगादीवर बसून राजा होणार होतो, पण तुझ्यामुळे हे सगळं भोगायला लागलं, असं भ्र शब्द पण त्यांनी काढला नाही. एवढंच काय, 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येला आले तर पहिली चौकशी कुणाची केली असेल तर कैकेयीची केली. किती उदात्त हृदय. आपण ह्याच्यातून काय बोध घेणार असू तर आपल्यालाही सायुज्य मुक्ती मिळू शकते. काही कठीण नाही आहे. आपल्यामध्येच देव आहे, पण तो समजण्यासाठी अध्यात्म जगावं लागतं. आई वडील असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, अशा संस्कृतीत आपण वाढलेले आहोत. आज आपण आपल्या आई वडिलांची किती उत्तम प्रकारची शुश्रूषा ठेवले ही ज्याची त्यालाच माहिती आहे. म्हणून आपण कधीच सायुज्य मुक्तीचे भोगते होणार नाही. भगवान प्रभू रामचंद्रांमधला दुसरा आदर्श बंधुप्रेम. बंधुप्रेम ज्या वेळेला त्यांना राजपाट त्याग करून वल्कल नेसून वडिलांची आज्ञा आईची आज्ञा शिरसावध मानून त्याने अयोध्या सोडली आणि काही अंतर ते गेले. ते इकडे राजा दशरथाचा देहांत झाला होता. मग आता राजा नाही तर निर्णायकी राज्य ठेवता येत नाही, म्हणून राजा बनवण्यासाठी कैकेयीने ताबडतोब दूत पाठवलं आणि भरताला आजोळावरून बोलवून घेतलं. भरत आल्यानंतर भरताला सगळे हकीकत मोठेपणाने सांगितली की बघ बाळा, तुझ्यासाठी हे सगळं केलंय वगैरे. भरताला इतका प्रचंड संताप आला आणि माता ना तू वैरिणी म्हणून म्हटलंय. गदी माडगुळकरांचं जर आपण गीत रामायण ऐकलं इतकं सुंदर आहे. आणि तिथून तडक जो भरत उठले ते भगवान प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी निघाले की तो माझा प्राण आहे, तो माझा श्वास आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. मग त्याच्याबरोबर ह्या तिन्ही आया आणि सैन्य येऊ लागलं. आता पूर्वीच्या काळाप्रमाणे पद्धतीप्रमाणे
ती वार्ता भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांच्या कानावर गेली की भरत सैन्य घेऊन येतोय. लक्ष्मणाचा लगेच गैरसमज झाला की म्हणजे आता आपल्यावर आक्रमण करणार आणि आम्हाला आता संपवून टाकणे, हाच त्याचा उद्देश आहे. पण भगवान प्रभू रामचंद्रांचा आपल्या भावावर किती विश्वास होता, सगळ्या भावंडांवर, सगळ्या भावांवर. त्यांनी सांगितलं भरत असा कधीच करणार नाही लक्ष्मणा. अरे वेडा, आपण तिथे नाही आहे आणि त्यामुळे तो व्याकुळ झालेला आपल्या आठवणीनं आणि म्हणून तो भेटायला येतो. लक्ष्मण तयारच होता, एकदा समोर येऊ दे की त्याचा बाणानं छिरच्छेद करतो. दोन भावातला फरक. पण भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले नाही, तो जो सैन्य घेऊन येतोय तो सैन्य घेऊन येतोय आपल्यावर आक्रमण करण्यासाठी नाही. आणि केलं तर भावाच्या हातून मृत्यू आला, काय वाईट आहे त्याच्यात. इतकं प्रचंड प्रेम. म्हणून तो बंधू प्रेम जे आहे ते बंधू प्रेम कुणाकडून शिकायचं तर भगवान प्रभू रामचंद्रांकडून. आपण दोन भाऊ एका इस्टेटीसाठी एकमेकाला मारायला उठतो, नरडीचा घोट घ्यायला उठतो. आपली खोली दुसऱ्या भावाला दिली की तो बळकावली म्हणून समजा असताना. किती आपलं बंधू प्रेम. दोन एका आई वडिलांची मुलं, परंतु दोघांच्या प्रेमामध्ये किती फरक आहे. हे कशाला, त्रेतायुगातलंच उदाहरण मी देतो. लक्ष्मण आणि राम. लक्ष्मणाला वाटत होतं की भरत येतोय तो आपल्यावर चालच करून येतोय. पण भगवान प्रभू रामचंद्रांचा भावावर इतका अलोट विश्वास होता, ते म्हणाले नाही, तो असं काहीच करणार नाही. भावाच्या आईनं, सावत्र आई आहे ना ती, तिने आपल्याला बाहेर काढलेला आहे आणि भाऊ राज्य देतोय. अनायसी संधी येत होती, घेतली नाही. नाही म्हणाले, पितृ आज्ञा आहे आणि त्यामुळे तू जा आणि राज्य कर, माझी तुला आज्ञा आहे. अगदी प्रेमानं. परंतु भरत सुद्धा इतक्या हट्टाला पेटले की मी इथून जाणारच नाही, राज्य तर बिलकुलच स्वीकारणार नाही. किती बंधुप्रेम. अशा प्रकारचं बंधुप्रेम करण्यासाठी दोन्ही भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे असले पाहिजेत. नुसते एकालाच दोष देऊन चालणार नाही. आपल्या दोन भावांमध्ये अशा प्रकारचं प्रेम नाही म्हणून आम्ही देव ठरत नाही. म्हणून आपण देव ठरत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं ना, अध्यात्म काय केलं पाहिजे, जगलं पाहिजे, नुसतं बोलण्यापुरतं नाही. आपण अध्यात्म स्वतः जगलं पाहिजे, बाकीच्या आपोआपच जगणार. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरणी आपण हे एक शब्दसुमन, एक शब्दपुष्प वाहूया आणि पुढे त्याच्यामधले जी वैशिष्ट्य आहेत, गुण आहेत ते पाहूया. राम राम तो सब कहे, ठग ठाकुर और चोर. ओ राम राम तो सब कहे, ठग ठाकुर और चोर. बिना प्रेम रिझे नहीं, बिना प्रेम रिझे नहीं. तुलसी नंद किशोर, कल करे सो आज कर, कल करे सो आज कर. आज है तेरे साथ, कल करे सो आज कर. आज है तेरे साथ.
कल कल तू क्या करे, कल कल तू क्या करे। कल है काल के हाथ, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम। काशी जावे मथुरा जावे, 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 काशी जावे मथुरा जावे। तीर्थ फिरे तमाम, तीर्थ फिरे तमाम। जाए हिमाचल करे तपस्या, जाए हिमाचल करे तपस्या। नहीं पावे विश्राम, मनुआ नहीं पावे विश्राम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम। जटार खाए, जटार खाए भस्म रमाए, जटार खाए भस्म रमाए। जंगल किया मुकाम, मनुआ जंगल किया मुकाम। सतगुर की संगत ना कीनी, सतगुरु की संगत ना कीनी। मिले ना आत्मा राम, मनुआ मिले ना आत्मा राम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम, भजले राम नाम सुखदाम। संत समागम करे निरंतर, जग से हो परा। संत समागम करे निरंतर, जग से हो परा। संत समागम करे निरंतर, जग से हो परा।
हो परा ब्रह्मानंद परमपद पावे ब्रह्मानंद परमपद पावे होवे मन निष्काम मनुवा होवे मन निष्काम मनुवा होवे मन निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखदाम भजले राम नाम सुखदाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. या नामामध्ये काय ताकद आहे हे मला वाटतं सांगण्याची कुणालाच गरज नाही. हे राम नाम फक्त सत्य आहे. म्हणून शेवट ज्यावेळी प्रवास उलटा प्रवास सुरू होतो, या गाडीचा कंडक्टर पुढे सारखी घंटा मारत असतो. 4 ड्रायव्हर गाडी चालवत असतात आणि गाडी चालू असते. तो कंडक्टर सारखा राम नाम पाठीमागचे म्हणतात सत्य आहे, वरचा बोलतच नाही पॅसेंजर. आता गाडी कळली बघा, कळली की नाही? ही जी गाडी आहे इथे पॅसेंजरनी झोपूनच जायचं आणि कंडक्टर सारखा राम नाम पाठीमागचे म्हणतात सत्य आहे. म्हणजे त्या बॉडीला सुद्धा राम नाम ऐकवतात. बाबा आयुष्यभर वेळ नाही आहे. काही जण म्हणतात स्वामी 24/7 बिझी. शेवटी बांधणार पॅसेंजरला आणि 24/7 आता 365 नव्हे, आयुष्य संपलंच, चला आता तिकडे. आता तर ऐका जाताना रामनाम. त्या रामनामानं मुक्ती मिळते. या रामनामानं सायुज्यता प्राप्त होऊ शकते. आपल्याला मुक्ती कोणती मिळवायची आहे? तर सायुज्य मुक्ती. आपल्याला सलोखता कामाची नाही. कारण पुण्याचा अंश आपला संपला की त्या लोकातून, गुरूंच्या लोकातून आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि आपण आपल्या पायानंच बाहेर पडतो. त्यामुळे ही सलोखता काही कामाची नाही आहे. जोपर्यंत आपली भक्तीची पुंजी, जोपर्यंत आपलं मन निर्मळ, जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं शरणागत, तोपर्यंतच सलोखता. त्याच्यानंतर समीपता. जितकं प्रेम आपण जादा करून, निस्पृह प्रेम करून, निरीच्छ प्रेम करत जाऊ, तोपर्यंत समीपता. तिथली निरीच्छता संपली आणि तिथे गेल्यानंतर वाटायला लागलं बैलासारखं की अरे मी कशाला देवाला पाठीवर घ्यायचं. सगळे लोक येतात, माझ्या गळ्यात हार घालतात, मला नमस्कार करतात, हे पाठीवर मी दगड बिगड घेऊन फिरणार नाही. त्याला माहितीच नसतं की पाठीवर जो ईश्वर बसलेला आहे त्या ईश्वराला लोक नमस्कार करतायत. हे बैला तुला नमस्कार करत नाही. पण बैल असं समजू लागतो, सगळे येतात, माझ्याच गळ्यात हार घालतात, मलाच नमस्कार करतायत. समीप मुक्तीमध्ये असा प्रकार घडतो. समीप गेला की डोक्यात हवा जाते आणि डोक्यात हवा गेली की भ्रमाचा फुगा फुटून जातो आणि मग समीप पण नाही आला तर सलोखतेमध्ये येतो आणि सलोखतेमध्ये सुधरून पुन्हा जर शरणागत झाला नाही तर सलोखतेतून पण बाहेर. स्वरूपता. स्वरूपता ही तर फारच कठीण आहे बाप. समीप गेल्याशिवाय स्वरूप होता येत नाही. समीप गेल्याशिवाय स्वरूप बांधता येत नाही आणि स्वरूप जरी बनलो तोपर्यंत
तो तरी पण आपण स्वयंप्रकाशित नाही तोपर्यंत चंद्रासारखे परावलंबीच आहोत. एखादी शक्ती जोपर्यंत कृपा करते तोपर्यंत तिचं स्वरूप राहणं ठीक आहे. त्या शक्तीचा झरा, प्रेमाचा झरा, कृपा आशीर्वादाचा झरा आटला की आपण शून्य. म्हणून सायुज्यता, ही सायुज्यता पूर्ण प्रकाशित सूर्यासारखी आहे. सूर्याला कुणाचं तेज देण्याची गरज नाही, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. सायुज्यता म्हणजे स्वयंप्रकाशित. आणि ही सायुज्यता आपल्यामध्ये येण्यासाठी मी जी सांगितलेत ना पथ्य, 7 पथ्य जी सांगितलेत, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका. तीच पथ्य भगवान प्रभू रामचंद्रांनी पाळलेत. एक आदर्श बंधू म्हणून बघा, त्याने कधी छळ केला का कुणाचा? आपल्यामध्ये लीनता ठेवा. त्या आईबद्दल सुद्धा तो लीन राहिला. बारकाईने जर अभ्यास केला तर आजच्या कलियुगाप्रमाणे आम्ही ती पथ्य सांगितलेले. त्यावेळचा काळ त्रेतायुग आहे. आणि या त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जे आदर्शांचं, नीतिमूल्यांचं जे पालन केलं म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. भगवान प्रभू रामचंद्रामध्ये तिसरा गुण होता, तो आदर्श पती होता. रावणानं सीतामाईला पळवून नेलं. सीतामाईनं हट्ट जर केला नसता तर हे संकट तिच्यावर आलं नसतं. पण मला या सोन्याची कंचुकी हवी म्हणजे हवी. या हरणाच्या कातड्यापासून मला ही कंचुकी म्हणजे चोळी म्हणजे ब्लाऊज हवंय. हट्ट धरला आणि म्हणून तिच्यावर संकट ओढावलं. आता तिच्या चुकीमुळे ती प्रसंगात आलेली आहे, अडचणीत आलेत. पण भगवान प्रभू रामचंद्र तो राग नाही धरला, तर ते तिच्या प्रेमामुळे व्याकुळ झाले. आणि आदर्श नवरा म्हणून आपल्या पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे तो उभा राहिला पाहिजे. ते कर्तव्य त्याने पार पाडलं. त्यासाठी रावणाशी दुश्मनी स्वीकारावी लागली. हजारो मैल प्रवास करून समुद्र उल्लंघून जावं लागलं. रावणाबरोबर युद्ध करावं लागलं. प्रचंड घनघोर युद्ध झालं. पण सीतामाईची सुटका देवानं केली म्हणजे केलीच. किती प्रेम. सीतामाईला घेऊन आले, अयोध्येला आले. अयोध्येमध्ये रामराज्य पुन्हा सुरू झालं. एक धोबी बोलला, त्यामुळे त्यांनी सीतामाईचा त्याग केला. सीतामाई राज्यातून निघून गेल्या. घरातली लक्ष्मी रुसून पचली तर घर शून्य शून्य होतं. एक मराठी म्हण आहे, ज्याची बायको मेली त्याची अक्कल गेली. एवढी ताकद आहे तिच्यामध्ये. आम्हाला त्याचा अनुभव जादा आहे. कारण जेवणाची पण आठवण नसते. आम्ही कुठेही दौऱ्यावर असू दे तरी बरोबर वेळेला फोन येणार म्हणजे येणार. केनी गुरुजी कुठे आहेत त्यांना शोधा. पहिलं जेवलेत की नाही. आमच्या पाठीमागे आहे, आमच्या अपरोक्ष त्यांनी खंबीरपणे हे नेतृत्व केलं कुटुंबाचं. म्हणून कदाचित मला हा आध्यात्मिक संसार करता आला. कानिफ महाराजांना उत्तम प्रकारचे जर संस्कार करू शकलो नसतो मी, म्हणजे ताईने केले नसते, तर कदाचित हे चित्र बदललं असतं. त्यांना दाखवतात का सगळ्यांना? बरोबर, ठीक आहे. तर भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतामाईचा त्याग केला. त्याग केला खरा, पण तो खरा अर्थानं मनातून केला नव्हता. त्यांचं प्रचंड प्रेम पत्नीवर होतं.
राज्यातली लक्ष्मी निघून गेल्यामुळे राज्यामध्ये हाहाकार उडाला. मग शेवटी असं ठरलं, गुरु वशिष्ठाने सांगितलं अश्वमेध यज्ञ करा. आणि हा जो प्रक्षोभ झालेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती शांत होण्यासाठी यज्ञ करा. मग हा यज्ञ फार दिवस चालणार. त्यासाठी अनेक विद्वान वेद उपासक आले, म्हणजे पुरोहित आले, ब्राह्मण आले आणि यज्ञाची जय्यत तयारी झाली. आणि आता यज्ञाला दुसरा दिवस म्हणजे उद्या यज्ञ प्रारंभ होणार. त्यावेळी एका मुख्य पुरोहितांनी शंका घेतली की देवांना बसता येणार नाही, कारण ते सपत्नीक आहेत, सपत्नीक बसावं लागेल. कुणीतरी सल्ला दिला, हो पण नाही आहेत ना, सीतामाई नाही आहेत. कुणीतरी सल्ला दिला, त्यात काय ते राजे आहेत, कुठल्या तरी एखाद्या मुलीबरोबर लग्न करून टाका. देवांजवळ सांगण्यात आलं, भगवान प्रभू रामचंद्राने सांगण्यात आलं की तुम्ही लग्न केलं पाहिजेत, कारण हे यज्ञाला पत्नीशिवाय बसता येणार नाही. देवानं स्पष्ट शब्दात नकार दिला, नाही हे जमणार नाही, कारण माझं सीतेवर प्रेम आणि मी सीतेशिवाय जगातल्या कुठल्या स्त्रीशी पत्नी म्हणून नातं जोडू शकत नाही. शेवटी सोन्याच्या सीता बसवल्या. ती कथा तुम्हाला माहिती आहे. सोन्याच्या 16,107 सीता दररोज बसवण्यात आल्या, म्हणून पुढच्या जन्मामध्ये भगवान कृष्णाला 16,108 बायका मिळाल्या. तात्पर्य पत्नी प्रेम, आदर्श पती. आपली बायको मेली, 10 दिवस पण झालेले नसतात, बरेच जण इकडे येतात. माऊली माझं काय नाही आहे, पोरांना आई नाही आहे. पोरगा केवढा लहान की त्याला मुलं झालेले आहेत. त्याला मुलं झालेले आहेत, तेव्हा असा बाप इकडे येतो आणि सांगतो माझं काही नाही, मला आता कशातच इंटरेस्ट नाही आहे. पण माऊली मुलांना आई हवी की नको? मी म्हणतो हो ना, असायलाच पाहिजे ना. जाऊ द्या, वेळ पण होत चाललाय. तर आदर्शपती भगवान प्रभू रामचंद्राचा चौथा गुण होता आदर्श मित्र होता तो. त्यानं कधी कुणाला धक्का दिला नाही. सुग्रीव, ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांकडे सुग्रीवानं मदत मागितली, कारण वाली हा त्याचा भाऊ, दोघांचं एकमेकावर प्रचंड प्रेम. पण एका प्रसंगामध्ये ते एकमेकाचे दुश्मन झाले. कारण की मायावी राक्षसानं वालीवर हल्ला केला. वालीवर हल्ला केल्यानंतर वाली त्याच्या पाठोपाठ निघून गेला. मायावीच तो राक्षस तो एका गुहेमध्ये जाऊन शिरला. त्या पाठोपाठ सुग्रीव होताच, वालीच्या पाठीमागे सुग्रीव होतात. त्या वालीनं गुहेत घुसताना सांगितलं की बघ, मी 15 दिवस जर या गुहेतून बाहेर आलो नाही तर समज मी संपलो म्हणून, आणि मग पाठीमागे तू हे राज्य चालव. दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम. 15 दिवस झाले सुग्रीव त्या गुहेच्या तोंडावर पहारा देत होता. 15 दिवस झाले, 1 महिना झाला, तरी सुद्धा वाली आला नाही. वालीने सांगितलं होतं 15 दिवसानंतर मी जर आलो नाही तर माझा मृत्यू झाला म्हणून समज. 1 महिना वाट बघितली आणि आश्चर्य असं की त्या गुहेतून रक्ताचे पाठच्या पाठ वाहू लागलेले बाहेर आलेले बघितल्याबरोबर वाली समजला की आता, म्हणजे सुग्रीव समजला वालीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जो मायावी राक्षस आतमध्ये घुसलाय तो बाहेर येऊ नये, राज्याला त्रास देऊ नये म्हणून त्याने त्या गुहेच्या तोंडावर एक दगड ठेवला आणि सुग्रीव निघून गेला आणि राज्यकारभार सुरू केला. वाली काही वर्षानंतर त्याच्यातून बाहेर आला आणि तिथून 2 भावांची दुश्मनी सुरू झाली की ह्याने मुद्दाम म्हणून मी बाहेर येऊ नये आणि मी ह्याला राज्य मिळावं म्हणून ह्याने कृत्य केलं, असा गैरसमज करून दोन्ही भावांची दुश्मनी सुरू झाली. मग वाली जो होता त्या वालीनं सुग्रीवाला तिथून हाकलून घातलं.
आता सुग्रीव तिथून राज्यातून बाहेर होतो आणि एका पर्वतावर जाऊन थांबतो. कारण वाली त्याला मारणार हे माहिती होतं. पर्वताचं नाव ऋषमुख पर्वत. त्या ऋषमुख पर्वतावर सुग्रीव जाऊन बसतो. कारण त्याला माहिती असतं की इथे वाली येऊ शकत नाही. तर वालीला शाप असतो. वालीने एका राक्षसाला मारून त्या पर्वतावर, म्हणजे मोठा राक्षस प्रचंड धूळ असणारा तो राक्षसाला मारलं आणि त्याला असा टाकून देताना त्या पर्वतावर पडला होता तो. त्या पर्वताच्या पायथ्याशी मातंग ऋषींचा आश्रम होता. त्या ते मोठा धूळ, मायावी राक्षसाचा धूळ पडल्यानंतर त्याच्यातून रक्तप्रवाह जो वाहत होता तो ऋषींच्या आश्रमी, मातंग ऋषींच्या आश्रमी तो रक्तप्रवाह खाली गेला आणि सगळं अशुभ झालं. मातंग ऋषींनी शाप दिला की ज्याने कुणी हे कृत्य केलेलं आहे आणि माझ्या आश्रमात ज्याच्या कृतीमुळे हे रक्त आलेलं आहे तो या पर्वतावर आला तर त्याच्या डोक्याची 1000 शकलं होतील. हे वालीला माहिती होतं, म्हणून वाली तिकडे जायचा नाही. म्हणून सुग्रीव तिथे लपून बसलेला होता. आणि सुग्रीवाची फारच केविलवाणी परिस्थिती होती. सुग्रीवाला मदत केली भगवान प्रभू रामचंद्राने परिस्थिती समजून घेऊन, आणि त्याच्यावर मित्रत्व ठेवलं. वालीबरोबर मित्रत्व नाही ठेवलं. वाली तर प्रचंड ताकदीचा होता. आणि भगवान प्रभू रामचंद्रांना वास्तविक त्या काळामध्ये मदत हवी होती. कारण सीतामाईला सोडवण्यासाठी वाली इतका शक्तिमान होता की या वालीनं या रावणाला 6 महिने आपल्या काखेत दाबून ठेवलं होतं. एवढा प्रचंड रावण, म्हणजे एवढा प्रचंड ताकदीचा वाली, पण त्याच्याशी मैत्री नाही केली. सुग्रीवाशी मैत्री केली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. विभीषणाशी शेवटपर्यंत मैत्री केली. आणि रावण मेल्यानंतर रावणाचं राज्य भगवान प्रभू रामचंद्रांनी घेतलं नाही. तुम्ही आम्ही असतो तिथे तर लगेच बाबा बॉन्ड पेपर करा, सब रजिस्टरकडे जा, ती जमीन वगैरे पहिली काय असेल ती. त्यांनी विभीषणाला सांगितले राज्य तुझं आहे, तुला चालवायचं आहे. त्याला गादीवर बसवला आणि मग भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येला निघून आले. असं मित्रत्व, आदर्श मित्र कोण असेल तर भगवान प्रभू रामचंद्र. आदर्श राजा, प्रजेच्या सुखासाठी कशाचाही त्याग. सीतामाईवरून म्हणजे आपल्या बायकोवरून सीतामाईचं उदाहरण दिलं ना परिटानं, की मला काय तू सीता म्हणजे राम समजतेस का? त्याने 14 वर्ष आपल्या बायकोला रावणाकडे ठेवलं. मला हे चालणार नाही असं म्हटल्याबरोबर हे कानावर ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांच्या आलं त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रांना प्रचंड वेदना झाल्या, दुःख झालं. कारण सीतामाई त्यावेळी गरोदर होत्या. पण नाही, जे माझ्या प्रजेला आवडत नाही ते मी करणार नाही म्हणजे नाही. असा प्रजेचा हितकारी, प्रजेचा मान सन्मान ठेवणारा आज राजीनामे मागावे लागतात. जाऊ दे, पुढे जाऊया आपण. तर असा आदर्श राजा, आदर्श राजा की प्रजेच्या हितासाठी सर्वस्वाचा त्याग. भगवान प्रभू रामचंद्र आदर्श शत्रू सुद्धा होते. रावणाचं आणि भगवान प्रभू रामचंद्रचं शत्रुत्व सीतामाईमुळे निर्माण झालं. रावणाला मारलं. रावणाला मारल्यानंतर रावण मरता क्षणी म्हणजे मरू लागला, आता जाणार, त्यावेळी लक्ष्मणाला स्वतः भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तो इतका ज्ञानी आहे तर तिथे जा आणि त्याच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे. लक्ष्मण गेले
परंतु ज्या पद्धतीनं मागायला पाहिजे ते मागितलं नाही. स्वतः प्रभू रामचंद्र त्याच्या चरणापाशी बसले आणि सांगितले, विद्वान ब्राह्मण हो, तुम्ही हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते मला द्या. त्यानंतर रावणानं देह सोडला, त्याग केला. रावणाच्या बॉडीची विटंबना नाही केली. बिभीषणाच्या ताब्यात बॉडी दिलं आणि सांगितलं, याच्यावर अंतोदिक जे कार्य करायचे, विधी करायचे ते कर. बिभीषणानं नाकारलं. बिभीषण म्हणाला, मी अजिबात याच्यावर संस्कार करणार नाही, जरी तो माझा भाऊ असला तरी. भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं, जर तू हे संस्कार करणार नसशील तर संस्कार मी करेन. कारण माझं वैर रावणाशी नाही आहे, त्याच्या तत्वांशी होतं. मृत्यू झाला, वैर संपलं. असा अजात शत्रू भगवान प्रभू रामचंद्र होते. हे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. हे फक्त भगवान प्रभू रामचंद्रांमध्येच चांगले गुण दिसतात, त्याने आपल्याला मुक्ती नाही मिळणार. आपण ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. ज्यावेळी आपण अशा ह्या गोष्टी अंगीकारू त्यावेळी आपला उद्धार होणार आहे. म्हणून आज रामनवमीच्या दिवशी आपण ते समजून घेतोय की भगवान प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात. तर त्यांनी कुठल्याच मर्यादांचं उल्लंघन केलं नाही. रावणाला धारार्थी पाडल्यानंतर त्याच्या देहाची विटंबना नाही केली, त्याचा छळ नाही केला, तिथल्या प्रजेला वेटीला नाही धरलं. तिथलं सैनिक जे होतं त्या सैनिकांना कुठल्याही प्रकारचा उपद्रव नाही केला. युद्धामध्ये धारार्थी पडले तेवढे ठीक आहे, पण नंतर शत्रुता ठेवली नाही मनामध्ये, कटुता नाही ठेवली. असा हा राम. म्हणून त्याच्यासाठी आणखीन एक पुष्प अर्पण करूया. आपण पुष्प अर्पण करतोय म्हणजेच काय करतोय, त्याचं नामस्मरणच करतोय. ते नामस्मरण करूया आपण आणि मग पुढे जाऊया. सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. मुख में हो राम नाम राम सेवा हाथ में. तू अकेला नाही प्यारे, राम तेरे साथ में. तू अकेला नाही प्यारे, राम तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सहिए. विधि का विधान जान, हानि लाभ सहिए. ताहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा. किया अभिमान तो फिर मान नहीं पाएगा. होगा प्यारे वही जो श्री राम जी को भाएगा. होगा प्यारे वही जो श्री राम जी को भाएगा. फल आशा त्याग शुभ
कर्म करते रहिए फल आशा त्याग शुभ कर्म करते रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए सीताराम 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 कहिए सीताराम 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 कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जिंदगी की डोर सो हाथ दीनानाथ के जिंदगी की डोर सो हाथ दीनानाथ के महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए सीताराम 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 कहिए सीताराम 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 कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे नाता एक राम जी से दूजे नाते तोड़ दे नाता एक राम जी से दूजे नाते तोड़ दे साधु संग राम रंग अंग अंग रंगिए साधु संग राम रंग अंग अंग रंगिए चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए सीताराम 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 कहिए सीताराम 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 कहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए अजून भगवान प्रभू रामचंद्रांचे आणखीनही गुण आहेत, परंतु वेळेचं बंधन आपल्याला पाळायला पाहिजे. 10 वाजलेले आहेत, काय करायचं? ठीक आहे, शॉर्टकटमध्ये घेऊया आपण, एक 10 मिनिटामध्ये थांबूया. तर नाता एक रामजी से दुजे नाते तोड दे, साधू संग राम रंग अंग अंग रंगी. अशा प्रकारे आपण या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, या रामाच्या नामस्मरणामध्ये आपण जर स्वतःला रंगवून घेतलं, स्वतःला रंगवून घेतलं, तर सायुज्य मुक्ती कठीण नाही आहे. भगवान प्रभू रामचंद्र धर्मपालक सुद्धा होते. असं म्हणतात की जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. आणि धर्म या विषयावर आध्यात्मिक शाळेमध्ये तुम्ही खूप ऐकलंय. धर्म ही एक विचारधारा आहे की जी मानवाबरोबर किंवा अखिल जीवमात्राबरोबर कसं वागावं, कसं जगावं, कसं राहावं, कसं वागवावं हे जी शिकवते त्या कृतीला धर्म असं म्हणतात.
धर्म म्हणजे एक जबाबदारी आहे. आज गडकरी साहेबांनी सांगितलं सुंदर त्याच्यावर, की धर्म म्हणजे एक जबाबदारी आहे. जर सौचे गुरुजींना विचारलं तर वेदांचं रक्षण करणं आणि वेद तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवणं ह्या त्यांचा धर्म आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी धर्माचं पालन केलं, दुष्टांचा संहार केला आणि नीतिमूल्यांची आपल्या सर्वांवर आपल्या नीतिमूल्यांनी एक आम्हाला शिकवण दिली. म्हणून आपण म्हणतो राम राज्य आलं पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र कुणाचं राज्य हिसकावून घेतलं नाही, हे लक्षात घ्या. रावणाचं राज्य ते घेऊ शकले असते, पण नाही, त्यांनी बिभीषणाला देऊन टाकलं. आपण या देशामध्ये काय म्हणतो, रामराज्य आलं पाहिजे. बाकी कुणाचंच राज्य म्हणत नाही, रामाचं राज्य आलं पाहिजे. कारण रामाच्या राज्यामध्ये सर्व मर्यादांचं पालन केलं जायचं. आज या देशातली संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि म्हणून धर्म संकटात आला. म्हणून मी सांगितलं धर्मगुरू या नात्यानं, धर्म हिंदू धर्म खतरे में आहे. हा खतरा आम्ही ओळखलेला आहे आणि तुम्हाला सारखं आम्ही सांगतोय. जसं माहूत ओरडत होता आणि सांगितलं, अरे नारायण पिसाळला बाजूला व्हा. तो सारखा नारायण सांगत होता. वरती बसलेला पण नारायण होता, हत्ती पण नारायण होता आणि तो सांगत होता, जाणारा नारायणाला सांगत होता, बाजूला व्हा, हत्ती पिसाळलेला आहे. तसं आम्ही जागृत करतोय की हिंदू धर्म खतरे में है. कारण हा धर्म जगला पाहिजे, हा धर्म वाचला पाहिजे. कारण ही सहिष्णुता अन्य कुठल्याच विचारधारेमध्ये नाही आहे. विश्वबंधुत्व अन्य कुठल्याच धर्मामध्ये नाही आहे. विश्व हे माझे घर असं अशी कुठलीच विचारधारा मानत नाही. आणि म्हणून एकमेकांच्या काही नाही, लुटूपुटू सारखं सगळं जगाचं भांडण चालू आहे. आपलं नाही का, आपल्या शेजाऱ्याचा बांध कसा करून घेता येईल, तसं चायनाचं तेच चाललं ना. आपल्या भारताची भूमी कशी काढून घेता येईल त्याचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. मग पाकिस्तान असू दे, बांगलादेश असू दे, ज्या बांगलादेशाला मुक्त केलं भारत देशाने, इंदिराजींनी मुक्त केलं, तो बांगलादेशीय सुद्धा आपल्यावर आक्रमण करतो. ज्या नेपाळ देशाला भारतानं संस्कृती दिली, वारसा दिला, अधिकार दिले, हक्क दिला, तो सुद्धा चायनाच्या बाजूनं जाऊन आज आपल्या भारताला उपद्रवी ठरतो, अशी धोरणं राबवतो. जगातला एकच देश असा आहे की ज्याचं नाव हिंदुस्थान. तो विश्वबंधुत्वाची अपेक्षा धरतो. असं का, तर आमच्यावर रामाचे संस्कार आहेत. रामाचं नाव घेणाऱ्या साधू संतांचे संस्कार आमच्यावर आहेत. आणि म्हणून आम्हाला दुसऱ्याचं कुणाचंही नको. आमच्या तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर देऊ तरी कासोची लंगोटी, नाटळाच्या कपाळी हनुकाठी. अशा विचारधारेचा आज समाज भगवान प्रभू रामचंद्रांपासून निर्माण झालेला आहे. त्यांनी धर्माचं पालन करताना कधीच कुणाला उपद्रव दिला नाही, सर्वांवर प्रेम केलं. असा हा धर्मपालक राजा पुन्हा होणे नाही, असा झाला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांचा खटाटोप आहे. आपल्या भारत देशात रामराज्य म्हणे आलं पाहिजे. ते यासाठीच भगवान प्रभू रामचंद्रांकडे स्थितप्रज्ञ हा स्वभाव होता. बघा, आठवा मगाशी सांगितलेलं की डिक्लेअर झालं राज्यामध्ये, अयोध्येमध्ये
की आता उद्या तुम्ही राजे होणार. कारण त्या काळी पद्धत होती, जो ज्येष्ठ पुत्र असायचा हा राजगादीवर बसायचा आणि बाकीच्या सगळ्या भावांनी युवराज म्हणून राहायचं. भाऊ किती असू दे, पूर्वीच्या काळी 7-8 सुद्धा भाऊ असू शकतात, जादा पण असू शकतात. तर त्यावेळेला जो मुख्य असेल, सर्वात मोठा मुलगा जो असेल, तो मुलगा राजपाटावर बसणार, गादीवर बसणार आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी राजपुत्र म्हणून कारभार करायचा. तो भाऊ समंजस असला की तो त्यांच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळी डिपार्टमेंट राज्याची द्यायचा आणि अशा प्रकारे कारभार चालायचा. त्यामुळे त्या प्रथेप्रमाणे राजा दशरथानं आपला ज्येष्ठ पुत्र राम याला राजगादीवर बसवायचं निर्णय घेतला. महामंत्री, प्रधान, कुळाचे गुरु, वशिष्ठ या सगळ्यांकडून मान्यता घेऊन डिक्लेअर झालं की भगवान प्रभू रामचंद्र उद्या अयोध्येचे राजे होणार. किती आनंद असेल सीतामाईला झालेला, भगवान प्रभू रामचंद्राने किती आनंद झाला असेल. पण ते उल्हासित बिलकुल नव्हते. आणि रात्री, आदल्या रात्री कळतं की वनवासात जायचं आहे. तरी सुद्धा बिलकुल नाराज झाले नाही. ही स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले. म्हणजे सुख सगळं दिसतंय, त्याने उल्हासित व्हायला पाहिजे, पण त्यांना ज्याला हर्ष म्हणतो तसा हर्षही नव्हता, खेदही नव्हता. आणि ज्यावेळेला माता कैकेयीनं वनवासात जाण्याचा आदेश दिला त्यावेळी दुःखही नव्हतं. एवढंच काय, रावणाला मारल्यानंतर स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली तरी त्यांना आनंद नव्हता आणि दुःख नव्हतं. ही स्थितप्रज्ञ अवस्था ही आपल्यामध्ये आली पाहिजे. आम्ही आमच्या एका अभंगामध्ये सांगितलं बघा, सुख दुःखाची केली पाठवणी, इच्छेचे बापुड आम्ही नव्हे आम्ही. आनंद मिळाला तरी काय वाटत नाही, दुःख मिळालं तरी काय वाटत नाही. अशी स्थितप्रज्ञ अवस्था आपल्यामध्ये आली पाहिजे. मग आपण सायुज्य मुक्तीकडे अचूक गेलेलो आहोत हे समजायला हरकत नाही. देवाचा 9वा गुण होता देवत्व. त्यांना देव का म्हणायचे? बघा, देव बघा असं कधी तुम्हाला प्रसन्न होतो आणि लॉटरीचं तिकीट लावून श्रीमंत करतो का? काही जण येतात, स्वामी सांगा ना, लॉटरीचा नंबर सांगा ना, तिकिटाचा नंबर सांगा म्हणून सांगतात. मी म्हणतो मलाच माहिती नाही तर मी काय तुला सांगू. देवानं बघा, बळी होता ना, म्हणजे वाली, ते वालीची मदत नाही घेतली कारण वाली अधर्मय होता. त्याने सुग्रीवाची मदत घेतली. भगवान प्रभू रामचंद्र राजे होते ना, राजपुत्र होते ना ते, आणि त्यामुळे ते अगदी श्रीलंकेत जाईपर्यंत अनेक राजे लोकांना भेटले. अनेक ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य झालं. त्यांनी जरी मदत कुठल्याही राजाकडे मागितली असती, माझ्यावर असा प्रसंग आलाय मदत करा, तर नक्की मदत झाली असती. पण त्यांनी कुणाचीच मदत नाही घेतली. मदत कुणाची घेतली? वानरांची, तुमच्या आमच्यासारख्या लोकांची मदत घेतली. हेच तर देवाचं काम असतं ना. देव जनता जनार्दनामध्ये आहे ना. बघितलं का, आपण कुठलाही संकल्प ज्यावेळी करतो त्याचे कुठे पॉम्पलेट काढून ॲड देऊन थोडा मोठा लोकांना जाऊन भेटून कधी पैसे मागत नाही. बघितलं का माझा कधी स्वभाव, की जा आणि ह्या आमदारांना जाऊन भेट, त्या मंत्र्यांना जाऊन भेट, ह्या उद्योगपतीला जाऊन भेट. कधी मी सांगितलेलं ऐकलं तुम्ही? माझा तर भगवंतावर विश्वास आहे. त्यामुळे कुठलाही उपक्रम राबवायचा असेल आणि त्याला कोट्यवधी रुपये खर्च येणार असेल
तरी आम्ही कधी पॉम्पलेट काढत नाही, कधी ॲड देत नाही, कुठे सांगत नाही. तळागाळातून तुम्ही निर्माण होता आणि ॲटोमॅटिक ते सगळं काम पूर्ण करता. आतापर्यंत अशी अनेक कोटीची कामं तुम्ही केलेत, पण मला कधीच आठवत नाही की आम्ही एक पॉम्पलेट काढलं आहे, त्याचं ब्रोशर काढलं आहे, ते कुणाकडे घेऊन पाठवलं आहे, ह्या उद्योगपतीकडे जा, त्या मंत्र्याकडे जा, त्या ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. आमचा पूर्ण भरोसा आहे भगवंतावर. कारण भगवंत कुठे आहे? हा जनता जनार्दनामध्ये. तुमच्याच मदतीने एवढं विश्व उभं केलेलं आहे. भगवंतानं तेच केलं नेमकं की त्याने राजा लोकांची मदत नाही घेतली, तर वानर सेना केली, सर्वसामान्य माणूस. आता देवाला काय शक्य होतं? मारुतीरायाच्या खांद्यावर बसले असते आणि गेले असते दोघे जण, पण त्यांनी सेतू बांधला तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. आम्ही तुम्हाला सांगतो ही गोष्ट आपल्याला करायची आहे, ते आम्हाला तुमच्याकडून प्रत्येकाकडून फुल नाही फुलाची पाकळी हवी असते. का? तर ही तुमच्याकडून सेवा झाली पाहिजे आणि तुमचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतो. बघा मी देवाने तेच केलं. त्यांनी सेतू बांधण्यासाठी सगळ्या वानरांना प्रोत्साहित केलं. त्यांनी सेतू बांधला. इवलुसी खारुताई जी होती ना, तिलाही गप्प बसवेना. तिलाही वाटलं की मलाही सेवा करायची आहे. आपली संजीवनी काय सांगते? आपली संजीवनी योजना म्हणजे खारुताईच आहे ती. तिच्या एवल्याच्या दानातून आपण केवढी मोठी मोठी कार्य करतोय. आता उद्या आपण इथे इमारत बांधायला सुरुवात करणार कॉलेजची. ही इमारतीची खर्च आहे 10 कोटी रुपये. कॉलेजची इमारत उभी राहते, ती तुमच्या सगळ्यांच्या कष्टातून उभी राहणार, अनेक वर्ष राहणार. आणि ही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा माझे बाबा ना शिष्य होते. आम्ही सगळ्यांनी मदत केल्याने शाळा बांधले. गोरगरिबांची पोरं शिकतात त्याच्यामध्ये, आणि ती पण फुकट. 1 रुपया सुद्धा त्याच्यातून घेतला जात नाही. आणि महाराजांनी ही शाळा बांधली, 10 कोटीची इमारत उभी केली. पण कुणाकडून पैसे? मोठ्या मंत्र्यांकडून किंवा कुणाकडूनही अमीर लोकांकडून कधीच पैसे नाही मागितले. आम्ही सर्व भक्तगणांनी जे जे आमच्या यथाशक्ती होते ते काढले आणि शाळा बांधली. असा इतिहास राहिला पाहिजे ना. याच्यासाठी तुमचं प्रत्येकाचं कष्ट असलं पाहिजे ना. त्या खारुताईचे कष्ट असले पाहिजेत. म्हणून हा सेतू. मग प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे कुणी दगड आणले, कुणी झाडं आणली, जे हाताला भेटेल ते आणलं आणि समुद्रामध्ये टाकून तो सेतूचं काम सुरू झालं. खारुताई, इवलूच्या खारुताईला ते रावेना म्हणून ती जायची आणि ती आपल्या क्षमतेप्रमाणे मदत करायची. मग ती जायची, त्या पाण्यामध्ये भिजायची आणि वाळूत लोळायची. ती भिजलेली असल्यामुळे तिच्या अंगाला वाळू लागायची. आणि मग ती अशी उड्या मारत 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 त्या पुलावर जायची, त्या सेतूवर जायची आणि आपलं अंग असं झाडून टाकायची आणि अंगाला असणारी वाळू ती त्याच्यावर टाकून स्वतःला धन्य मानायचे की ह्या ईश्वरी कार्यामध्ये माझा फुल नाही फुलाच्या पाकळीचा हिस्सा आहे. तिचं हे कौतुक भगवान प्रभू रामचंद्र दुरून बघत होते. शेवटी देवाला राहावेना म्हणून देव गेले आणि त्या चिमुकल्या इवलुशा खारुताईला उचलून घेतले आपल्या हृदयाशी आणि त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवले. आणि म्हणून 3 बोटं त्या खारुताईच्या पाठीवर जे आहेत ती भगवंताच्या आशीर्वादाचे आहेत. जसे आम्ही तुमच्या मुलाबाळांचं, तुमच्या पिढ्यांचं कल्याण व्हावं म्हणून इथून जो आशीर्वाद देतो तेच केलं भगवान प्रभू रामचंद्रांनी. आणि जनसामान्यांना त्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. भगवान प्रभू रामचंद्रांना कठीण नव्हतं हे लक्षात घ्या. ते मारुती किंवा अंगद, मारुतीराय किंवा अंगद या दोघांच्या खांद्यावर बसून
श्रीलंकेत जाऊन रावणाला मारून येऊ शकत होते, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी सर्व जडमुडांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांच्याकडून ईशसेवा झाली पाहिजे, ते ईश्वरी कार्य झालं पाहिजे आणि दुष्ट शक्तीचा सार होऊन सुसज्जनांचं रक्षण होण्यासाठी जे आरंभलेला यज्ञ होता त्यामध्ये प्रत्येकाची मदत सेवा लागावी यासाठी त्यांनी ते तशा प्रकारचं कार्य केलं. लक्ष्मण सांगत होता की ज्यावेळी समुद्र ऐकत नव्हता त्या लक्ष्मण भगवान प्रभू रामचंद्राने सांगत होता तुम्ही एक बाणानं त्याला शोषू शकता, पण देवाने तसं केलं नाही. अशा प्रकारे देवत्व त्यानं आपलं सांभाळलं. तर हे अशा प्रकारचे त्यांच्याकडे सर्व गुण असल्यामुळे आणि कुठल्याही मर्यादांचं उल्लंघन न केल्यामुळे, बघा मी देव आहे, मी सागराला आटवून टाकतो म्हणाले का? नाही, त्यालाही वंदन केलं आणि त्याला प्रार्थना केली. समुद्राला आटवणं भगवान प्रभू रामचंद्रांसाठी काहीच कठीण नव्हतं, हे लक्षात ठेवा. परंतु त्यांना प्रार्थना केली, हे समुद्र राजा या ईश्वरी कार्यामध्ये तूही सहाय्यभूत हो. आणि मग समुद्र प्रकट झाला आणि समुद्रानं कशा प्रकारे कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे आणि सेतू बांधला पाहिजे ते सांगितलं. अशा प्रकारचं देवत्व असणारा मर्यादा पुरुषोत्तम अनेक मर्यादांचं त्याने जोपासना केली, उल्लंघन केलं नाही, म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम. तर या मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरणी आपण शब्दपुष्पानं शब्दसुमनानं म्हणजे शब्दसुमनं अर्पण करूया आणि या ठिकाणी आम्ही वाणीला विराम देईन. गजर सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय श्री राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय श्री राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय श्री राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय श्री राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय जय राम, सिया राम.
सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम सिया राम जय श्री राम सिया राम जय सिया राम सिया राम जय श्री राम सिया राम जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम हे राम मेरे राम सिया राम जय राम सिया राम मेरे राम सिया राम मेरे राम सिया राम जय राम मेरे राम जय राम सिया राम जय राम मेरे राम जय राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम सिया राम जय सिया राम जय सिया राम सिया वल्लभ रामचंद्र की सिया राम सिया वल्लभ रामचंद्र की सिया वल्लभ रामचंद्र की सिया राम सिया राम जय राम सिया राम जय सिया राम जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य कानिफनाथ महाराज की